नाही, स्ट्रेट टू द विकेट. समोर खेळत आहेत. आणखी एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू सीमा पार फरार. चांगला फटका खेळला होता. आतापर्यंत आपण बघतो की सातत्याने खोलवर टप्प्याचे चेंडूच श्रवण पवारच्या विरोधात वापरले गेलेले आहेत. त्याचमुळे कुठे ना कुठे हे प्लॅनिंग आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. गोलंदाजाने ठरवून या पद्धतीने टप्पा ठेवलेला आहे आतापर्यंत. पायामध्ये चेंडू ठेवला होता, यावेळेस इथे पूल करतायत. हा पूल ठरतोय सक्सेसफुल. षटकार. आय साईट सेटल झालेली आहे फलंदाजाची. या अगोदर आपण जर विचार केला तर या फलंदाजाने जवळजवळ 8 चेंडू खेळले होते. 8 चेंडूंमध्ये 2 चौकार श्रवण पवारचे आपण पाहिले होते. श्रवण पवार हे या पद्धतीचे खेळाडू आहेत. एकदा सामना सुरू झाला की सलामीसाठी फलंदाजीसाठी जातात, परंतु मॅचची जी असेसमेंट आहे किंवा रनचेसची जी असेसमेंट आहे ती त्यांची चांगली बऱ्याचदा आपण पाहिलेली आहे. चांगलं प्लॅनिंग त्यांचं असतं. त्याचबरोबर इनिंग डीप मध्ये घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करतात. पैगंबर आतारचा हा चेंडू होता. अँगल क्रिएट करत असताना खरं तर फेकला गेलेला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाने चेंडू आडून फेकला. या दरम्यान 2 धाबा मिळत आहेत. चौकार षटकार आल्यानंतर एकेरी दुहेरी धावांकडे फलंदाज वळत आहेत. त्याचमुळे इंटेंट इथे शो झालेला आहे. उद्देश स्पष्ट होतोय फलंदाजाचा, त्याला मोठा डाव खेळायचा आहे. हा फटका चांगला आहे. कबरच्या डोक्यावरून प्लेस केलेला आहे आणि आश्चर्यकारकरित्या चेंडू सीमा पार हवाई मार्गे फरार होतोय. षटकार मिळतोय फलंदाज श्रवण पवारला. आता श्रवण पवारने इथे पलटवार करायला सुरुवात केलेली आहे. काही फलंदाज हे नॅचरली अग्रेसिव्ह असतात. अग्रेशन त्यांच्याकडे भरलेलं असतं फलंदाजीमध्ये. अशा फलंदाजांना तुम्ही फार वेळ शांत ठेवू शकत नाहीत. या फलंदाजाचा आपण विचार केला तर हा फलंदाज आक्रमकतेने खेळण्यासाठी जाणला जातो, परंतु कुठे ना कुठे श्रवण पवारच्या इनिंगचा जर आपण विचार केला तर ऑन दी मेरिट ऑफ दी बॉल खेळतात. त्याचमुळे काही चेंडूंना सन्मान सुद्धा देत असताना त्यांना आपण इन बिटवीन बघतो, परंतु खराब चेंडूचा खरपूस समाचार घेताना बऱ्याचदा आपण श्रवणला पाहिलेलं आहे. हा डाव पुढे जात आहे. रनचेस आतापर्यंत आपण पाहिला तर चांगला राहिलेले फलंदाजी करणाऱ्या एकता स्पोर्ट्स कराडचा 33 धावांपर्यंत डाव पोहोचतोय. एकही फलंदाज आतापर्यंत गमावलेला नाही. त्याचमुळे चांगल्या स्ट्रॉंग पोझिशन मध्ये इथे एकता कराड आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त गती निर्माण करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. कोण तयार करत असताना गोलंदाजी केली जाते श्रवणच्या विरोधात. 2 पूर्ण तिसरीसाठी आपण बघतो एक मार्गी प्रयत्न जरूर झाला होता, परंतु संभाव्य धोका फार लवकर लक्षात आला नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाच्या. त्याचमुळे त्यांनी लगेचच पॉपिंग क्रीज गाठली. धावा बनतायत 2 आणि या 2 धावांनी धावफलक पुढे जात असताना एकूण धावा बनलेले आतापर्यंत 35-35. तिसरं षटक फेकलं जात आहे. या षटकामध्ये पैगंबर आतारच्या विरोधात आपण पाहिलं 2 षटकार आलेले आहेत, 1 चौकार सुद्धा आलेले आहे, 2 दुहेरी आलेले आहेत. हा फटका अत्यंत चांगला आहे. स्विचचा फटका खेळला होता फलंदाजाने. क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला उपस्थित आहेत. दुसरी धाव पाहता पाहता पूर्ण होत आहे. प्रशिलला याचं चांगला फटका खेळलेला आहे. उंच चेंडू निघून जाते. जितकी उंची मिळाली तितका अंतर मिळेल का? हो, मिळालं. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केला. त्याच्या हाताला चटका बसला असेल आणि 6 धावांचा झटका निश्चितच बसतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाला, त्याचबरोबर गोलंदाजाला. षटकार मिळतोय फलंदाज श्रवणला. 13 धावांची इथून पुढे गरज असेल. या पद्धतीने फटकेबाजी जर झाली तर सामना लवकरात लवकर संपू शकतो. या अगोदरचा सामना म्हणजे आजच्या दिवसातील पहिला सामना सुद्धा एकतर्फी बनला होता. हा सामना सुद्धा त्याच पद्धतीने पुढे सरकतोय. पूल करतायत उजव्या यष्टीच्या बाहेरून. मनगटाच्या ताकदीचा पुरेपूर वापर केला. झटका दिला. आणखी एकदा गोलंदाजाला फेकून दिलेला आहे. लॉंग ऑनच्या सीमारेषेवरून षटकार. 4 धावा बनतायत. 4 धावा मिळत आहेत. 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 4 धावा मि
सांघिक संघाच्या 50 धावा याचबरोबर धावपलकोर जोडण्यात आलेले आहेत. जबाबदारी योग्य रीतीने इथे खर तर पार पाडत असताना श्रवण पवारला आपण पाहिलेले आहे. 40 धाबांवर खेळत आहेत. 2 मोठे फटके आले तर व्यक्तिगत अर्धशतक पूर्ण करू शकतात फलंदाज श्रवण पवार. आणखी एकदा पूल करतात. शॉर्ट आर्म पूल, सिक्सर. आजच्या दिवसातून दुसरा फलंदाज आपल्याला असा मिळालेला आहे की ज्याने लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 षटकार खेळलेले आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण ती कामगिरी करत असताना फलंदाजाला पाहिलं होतं. साबिरने ती कामगिरी केली होती. लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 षटकार खेळले होते. श्रवण पवारने सुद्धा लागोपाठच्या 3 चेंडूंना सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे धाडलेले आहे. 3 षटकार आलेले आहेत. व्यक्तिगत जर श्रवण पवारच्या योगदानाचा विचार केला तर 48 वर श्रवण पवार खेळत आहेत. दोन धावांची गरज आहे सामना इथे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी आणि 1 धाव गरजेची आहे सामन्यामध्ये विजय मिळवण्यासाठी. हा फटका आपण बघतो फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील आणि दुर्दैवी अंत आपण बघतो तो म्हणजे फलंदाज श्रवण पवारचा. पर्सनल माइलस्टोनच्या उंबरठ्यावर होते. व्यक्तिगत अर्धशतक अगदी दृष्टिक्षेपात होतं, परंतु ते अर्धशतक जरी त्यांना पूर्ण करता आलं नसेल तरी संघ मात्र आपण बघतो विजयाच्या उंबरठ्यावर आहे. फक्त आणि फक्त एकच धाव इथे विजयासाठी आवश्यक आहे, ती म्हणजेच एकता स्पोर्ट्स कराडला. चांगला चेंडू हाताळला होता गोलंदाज राहुल यादवने. राहुल यादवच्या विरोधात काय आक्रमकता धारण केली होती श्रवण पवारने. ऑल इंडिया आयकॉन प्लेयर